नमस्कार. मालिकेच्या मकर संक्रांत विशेष भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की इकडे आता जीवा आणि नंदिनी दोघं बसलेले आहेत. तर नंदिनीने खूप सुंदर अशी काळ्या रंगाची साडी नेसलेली आहे. जीवाने सुद्धा काळा कुर्ता घातलेला आहे आणि दोघांची छान अशी तयारी सुरू झालेली आहे. कारण आता मकर संक्रांत विशेष तिळगुळ बनवायचे असतात. तेव्हा नंदिनी मात्र म्हणत असते की मला नाही देत बनवता तिळगुळ, मी नाहीत बनवले कधी. तेव्हा जीवा म्हणतो काळजी करू नकोस, कारण मी शिकवतो तुला, मला येतात बनवता, असं जीवाने इकडे सांगितलेलं आहे. आणि तेव्हा मात्र नंदिनी म्हणत असते काय? तेव्हा जीवा म्हणतो की हो, मला बनवता येतात. आता जीवा जेव्हा हे सगळं सांगतो तेव्हा मात्र नंदिनी पाहतच राहते. कारण नंदिनीला वाटलेलंच नव्हतं की जीवाला तिळगुळ बनवता येत असतील. पण जीवाने तर सांगितले त्यालाही तिळगुळ बनवता येतात. आणि मग नंदिनी जीवा दोघंही असतात. मग जीवा तिला गाईड करू लागतो की तिळगुळ कसे बनवायचे असतात, नक्की काय करायचं आहे तिळगुळ बनवताना, या गोष्टी सांगितल्या जात असतात. आणि मग मात्र जीवा आणि नंदिनी दोघंही तिळगुळ बनवण्यासाठी सुरू करतात. मग जीवा सांगत असतो की तिळगुळ कसे बनवायचे, हलकासा त्याला हातात घ्यायचं, ते गरम असतं मान्य आहे, तरीही अलगदपणे त्या तिळगुळांना आपल्याला वळायचं असतं, तरच ते तिळगुळ चांगल्या पद्धतीने बनले जातात, असं जीवा सांगत असतो. आणि त्याच वेळी इकडे नंदिनीसुद्धा त्याच्याकडे पाहत असते. जीवा जे काय सांगत आहे ते नंदिनीला पटलेलं असतं, म्हणून तर नंदिनी त्याचं ऐकून घेत असते. मग नंदिनीच्या हातामध्ये आता जीवाने तिळगुळ दिलेले असतात आणि ते गरम बॅटर असतं, त्याचा नंदिनीला झटका लागतो. पण त्याहीपेक्षा जेव्हा तो त्याचे तिळगुळ वळायला घेतो तेव्हा ते सगळंच फसकटतं. तेव्हा नंदिनी त्याला म्हणते की हे असं झालंय. तेव्हा जीवा हळुवारपणे तो गोळा एकत्र करतो आणि म्हणतो की नात्याचं सुद्धा असंच असतं, त्याला सुद्धा अलगद आपलंसं करायचं असतं, जसं या तिळगुळांना, म्हणजेच त्याला आकार देता येतो, असं जीवाने सांगितलेलं आहे. म्हणजे तिळगुळाचे लाडू बनवता बनवता जीवाने नंदिनीला सुखी संसाराचा कानमंत्र दिलेला आहे आणि ते दोघंही एकत्र आलेले आहेत. मग जीवा तोच लाडू पुन्हा नंदिनीला नीट बनवायला होतो आणि लाडू वळून झाल्यानंतर मग तो लाडू जीवा नंदिनीला खाऊ घालत आहे. नंदिनी सुद्धा पाहत असते. तेव्हा मात्र खरं तर खूप मोठा धक्का बसलेला असतो, कारण नंदिनी आता खरंच आपलीशी झालेली आहे हे जीवाच्या लक्षात आलेलं असतं आणि जीवाने नंदिनीचं तोंड गोड केलेलं आहे. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.